दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला तासाभरापूर्वी सुरुवात झाली आहे। तर लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। 12 राज्यांमधील 88 जागांसाठी मतदान होतंय। आधी 89 जागांसाठी मतदान होणार होतं, पण एका जागेवर एका उमेदवाराचं निधन झाल्यानंतर ते मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे। दरम्यान या 88 जागांपैकी 8 जागा या महाराष्ट्रातील आहेत आणि त्यापैकी अमरावती या ठिकाणी सुद्धा मतदान होतंय। हे आपल्या सोबत अमरावतीमधून जोडले गेले आहेत। सूरज, काय सांगाल अमरावतीमध्ये एक ड्रामा आपल्याला हाय व्होल्टेज पाहायला मिळाला होता। प्रचार इथं शिगेला पोहोचलेला होता आणि त्यानंतर आज या ठिकाणी मतदान होतंय। तासाभरापूर्वी मतदान सुरू झालं। या तासाभरामध्ये नेमकं कसं चित्र तुम्हाला पाहायला मिळालंय? नक्कीच आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो सकाळपासून मतदार राजांनी या ठिकाणी बघायला मिळाला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर बच्चू कडूंनी तो नवनीत राणाच्या विरोधामध्ये जो उमेदवार दिलेला आहे, त्यामुळे ही निवडणुकीमध्ये चांगलीच रंगतदार अवस्थेत ही निवडणूक झालेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या बेलोरामध्ये जे बच्चू कडू मतदान करणार, माझ्यासोबत बच्चू कडू आहे। तो काय सांगणार, आपण मतदानाला जाणार आहे तर त्याची काय प्रत्यक्ष आता आम्ही जे 15 दिवस कष्ट केले आणि शेतकऱ्याचे, मजुराचे, कष्टकऱ्यांचे मुद्दे मांडून आम्ही ही निवडणूक त्या वळणावर वळण्याचा प्रयत्न केला। निश्चितच मला वाटते त्या प्रश्नाला आम्हाला लोक न्याय देईल आणि भरघोस मताने निवडून सातत्याने तुमच्यावर राणा दाम्पत्याने तुमच्यावर आरोप केले, विविध टीका केली, त्याला काही अर्थ नाही आहे। कसं आहे, हारलेल्या पोटी, निराशापोटी केलेले आरोप आहे आणि त्याच्यामुळे लोकांना काही मनावर घेतलेलं नाही आहे, त्याला काही फार फरक पडणार नाही। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरही मी निवडणूक घेऊन चालवलं आहे। मला जर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जर मला जर मतं जर नाही मिळालं तर मी धार्मिकतेच्या मुद्द्यावर जायला समोर मागं पुढे पाहणार नसून काय होतंय, एखाद्या शेतकऱ्याचा प्रश्न अडचणीत आला तर लोक म्हणते कुठे गेलाय बच्चू कडू, अशा बातम्या आहेत। मग आता आम्ही शेतकरी शेतमजुरावर लढतो तर कुठे गेले ते शेतकरी असं मनाची वेळ येऊ देऊ नका आणि म्हणून शेतकरी शेतमजूर म्हणून मत मारावं अशी आमची पुन्हा आवाहन करतो आणि ते मारेल असा विश्वास आहे। तुमच्यावर सातत्याने आरोप केले, बच्चू कडू महायुतीमध्ये असूनही राणा दाम्पत्यामध्ये तुमच्या विरोधात तुम्ही उमेदवार दिला, बच्चू कडू का बाहेर पडत नाही महायुतीमध्ये, असा लोक प्रश्न विचारत आहे। हो ना, वेळ आला तर योग्य वेळी तो दणका देऊ आम्ही। काय वाटते, जातीचं मतदानाचं विभाजन होईल? बिलकुल होणार नाही। सगळ्या जातीतले, सगळ्या धर्मातले, सगळ्या पक्षातले लोक कार्यकर्ता म्हणून दिनेश बुकच्या मागे राहील। कार्यकर्ता म्हणून दिनेश बुकच्या पाठीचे लोक राहील बच्चू कडूंनी सांगितले। माझ्यासोबत बच्चू कडू यांच्या पत्नी नैना कडू सुद्धा आहे। वहिनी, काय सांगा? कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि त्यामुळे अमरावतीचा सर्व मतदार आणि नागरिक हे या कार्यकर्त्याच्या पाठीशी आहे ही खात्री आहे। काय आव्हान करणार मतदारांना? मतदान हे अतिशय महत्त्वाचं दान आहे। जसं अन्नदान आणि रक्तदानाचं महत्त्व आहे, असं लोकशाहीचा आत्मा आणि कणा म्हणजे मतदान आहे। त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाच्या किंवा कोणत्याही चुकीच्या भूलथापांना बळी न पडता सुजाणपणे आपण आपलं मतदान नोंदवलं पाहिजे। पाहिलं बच्चू कडू सातत्याने नवनीत राणा असतील, रवी राणा खालच्या स्तरावर आरोप केले। तुम्ही जर पाहिलं तर दिनेश गुप्ते ज्यावेळी प्रचार आले, तुमचं तुफान असं भाषण गाजलेलं होतं। आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये चालतात आणि ज्यावेळी काही मुद्दे नसतात तेव्हा लोक अनेक शब्दांचे फवारे उडून आरोप करतात, पण लोक त्या पलीकडे जाऊन पाहत असतात आणि काय खरं काय खोटं हे लोकांच्या नजरेला कळत असतं। त्यामुळे त्याची काही भीती मला वाटत नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर बच्चू कडू सपत्नीक जे आहे, जे आपल्या बेलोरा गावी जे आहे, जे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता निघालेले आहेत। निश्चितच सूरज, या ठिकाणी मोठ्या संख्येनं मतदान होताना दिसून येते। मतदारांचा जो आकडा आहे तोही जास्त दिसतोय आणि बच्चू कडू स्वतः इथं जे सामान्य मतदार आहेत त्यांच्या रांगेमध्ये उभे राहून मतदान करताना दिसत आहेत। त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांची प्रतिक्रिया तुम्ही घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।